बघा आपण नेक्स्ट सेन्सरी ऑर्गन जो बघणार आहोत तो इज अ इयर. व्हॉट इज द इयर? द ह्युमन इयर इज कॉल्ड ॲज अ स्टॅटो ऑकोस्टिक ऑर्गन. जो पण ह्युमनचा जो इयर असतो तर तिला काय बोललं जातं? स्टॅटो ऑकोस्टिक ऑर्गन. अँड इट हॅज अ टू फंक्शन, हिअरिंग अँड बॉडी इक्विलिब्रियम. जो पण इयर आहे तर त्याचे दोन फंक्शन्स आहे. फर्स्ट आहे इयरिंग अँड सेकंड वन इज द बॉडी इक्विलिब्रियम. ॲनेटॉमिकली द इयर इज अ मेडअप ऑफ 3 पार्ट्स. जो पण ॲनेटॉमिकल स्ट्रक्चरचे बघितलं तर त्याच्यामध्ये ॲनेटॉमिकली द इयर इज मेडअप ऑफ 3 पार्ट्स. फर्स्ट इज द एक्सटर्नल इयर, थर्ड वन इज द मिडल इयर अँड लास्ट वन इज द इनर इयर. मग बघा जो पण इयर आहे द इयर कन्सिस्ट ऑफ 3 बेसिक पार्ट्स, द आउटर इयर, middle ear and the inner ear. Each part of the ear serve has a specific purpose in the task of detecting and interpreting the sound. प्रत्येक जो इयर आहे तर त्याचं काय एक स्पेसिफिक डिफरंट टाईपचं डिटेक्टिंग फंक्शन्स असतं. द आउटर इयर सर्व टू कलेक्ट अँड चॅनल साऊंड टू द मिडल इयर अँड द मिडल इयर सर्व टू ट्रान्सफर द एनर्जी ऑफ अ साऊंड वेव इन टू द internal vibration of the bone structure of the middle ear and ultimately transfer this vibration into the internal vibration of the bone structure of the middle ear and ultimately transfer this vibration into a compressional wave in the ear inner. And the inner ear serve to transfer energy of a compressional wave within the ear fluid into nerve impulse that can be transmitted to the brain. The three parts of the ear are shown below. बघा जे पण आहे तर ते एक्सटर्नल इयरमध्ये जे असतात ते दॅट इज अ इयर पिन्ना, ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. हे सगळे आपल्याला कुठं बघायला मिळतं? एक्सटर्नल इयरमध्येच. अँड इन ह्युमन इयर पिन्ना इज ॲन इनमुव्हेबल पार्ट सपोर्टेड बाय इलॅस्टिक कार्टिलेज स्ट्रक्चर. इट लीड्स into an auditory canal. The pinna collects and sends the sound waves into the auditory canals. जो एक्सटर्नल इयर जो इयर असतो तर त्याच्यामध्ये कन्सिस्ट ऑफ इयर पिन्ना. हा काय एक ऑडिटरी तिथं ऑडिटरी कॅनल्स अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन्स असतं. आणि इन ह्युमन जे आहे तर त्या ह्युमन इयर्समध्ये इयर पिन्ना इज अँड इमूवेबल पार्ट्स सपोर्टेड बाय इलॅस्टिक कार्टिलेज स्ट्रक्चर आणि इट लीड्स इन टू अँड ऑडिटरी कॅनल्स. मग बघा द पिन्ना जो आहे कलेक्ट्स अँड सेंड द जो पिन्ना असतो तर त्याचं एक्झॅक्टली काय वर्क आहे तिथं तो कलेक्ट्स अँड सेंड द साऊंड वेव्स इन टू द ऑडिटरी कॅनल्स. आणि जे ऑडिटरी कॅनल्स असतात दॅट इज द एंड्स ॲट द इयर ड्रम्स and it transport the sound waves to the eardrum. And there are a very fine hair and wax secreting sebaceous gland in the skin of pinna and auditory canal. मग बघा जे पण टिम्पॅनिक मेम्ब्रेन असतं इज अ delicate membrane structure which transmit the sound wave to the middle ear. It is a form of connective tissues cover with skin on the outside and mucous membrane on the inside. मग बघा ही जे 3 पार्ट्स जे आहे तर ते आपल्याला ह्यामध्ये बघा ही जी डायग्रॅम्स आहे तर ती डायग्रॅममध्ये दिले बघा. स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर आहे तर त्याच्यामध्ये बघा ऑडिटरी कॅनल्स दिलेलं आहे, इयर ड्रम्स आहे, टिम्पॅनिक कॅव्हिटी प्रेझेंट आहे, ऑडिटरी ट्यूब, कोएक्युलर नर्व, देन वेस्टिब्युलर नर्व, सेमी सर्क्युलर डक्ट्स, देन टेम्परल बोन्स, टॅप्स, इनकस, मॅलस, ऑरिकल, इयर लोब्स. हे सगळे जे इयरचे पार्ट्स आहेत तर ते या स्ट्रक्चरमध्ये दिलेले आहेत बघा. स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. तर नेक्स्ट बघा द आउटर इयर कन्सिस्ट ऑफ एन इयर फ्लॅप अँड अप्रॉक्सिमेटली 2 सेंटीमीटर लॉंग इयर कॅनल्स. जे पण इयर कॅनल्स असतात तर ते किती सेंटीमीटर असतात? 2 सेंटीमीटर लॉंग इयर कॅनल्स असतात. द इयर फ्लॅप प्रोव्हाइड प्रोटेक्शन फॉर द मिडल इयर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट डॅमेज टू द इयर ड्रम. मग बघा जे त्यामध्ये इयर फ्लॅप जे असतं तर ते काय करतात? त्याचं काय वर्क आहे? दॅट इज द प्रोव्हाइड प्रोटेक्शन फॉर द मिडल इयर. मिडल इयरला काय करतात? ते प्रोटेक्शनचं वर्क करतं इन ऑर्डर टू प्रिव्हेंट डॅमेज टू द इयर ड्रम. मग बघा the outer ear also channels sound waves that reach the ear through the ear canals to the eardrum of the middle ear. Because of the length ear canals it is capable of amplifying sound with frequency of approximately 3000 Hz.
ॲज साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू द आउटर इयर, जो पण साऊंड्स असतो तो कसा असतो, ट्रॅव्हल्स होत असतो आउटर इयरकडनं. द साऊंड इज अ स्टील इन द फॉर्म ऑफ अ प्रेशर वेव विथ अन अल्टरनेटिंग पॅटर्न ऑफ हाय अँड लो प्रेशर रिजन. It is not until the sound reaches the eardrum at the interface of the outer and the middle ear that the energy of the mechanical waves become converted into vibration of the inner bone structure of the ear. बघा, जी पण मिडल इयर असतं तर त्यांच्यामध्ये चेन असती, 3 इयर ऑसिकल्स असतात, त्यालाच काय बोललं होतं, मॅलकस. द मिडल इयर कन्सिस्ट ऑफ अ चेन ऑफ 3 इयर ऑसिकल कॉल्ड मॅलकस. त्यामध्ये किती असतात, 3 इयर ऑसिकल्स प्रेझेंट असतात. मॅलकस इज द हॅमर. इनोकोस जे असतं त्यालाच बोललं जातं ॲन्युअल. अँड स्टॅपस इज कॉल्ड एज अ स्ट्रिपस, द स्मॉलेस्ट बोन. जो पण त्यामध्ये स्ट्रिप आहे तो कसा आहे, स्मॉलेस्ट बोन आहे. द मिडल इयर कन्सिस्ट ऑफ 3 इयर ऑसिकल. फर्स्ट इज द मॅलकस, सेकंड इज द इनकस अँड थर्ड वन इज स्टॅपस. मग बघा, ऑन रिसिविंग द व्हायब्रेशन फ्रॉम द टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ज्यावेळेस रिसिव्ह केलं जातं व्हायब्रेशन फ्रॉम टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडं, द इयर ऑसिकल ॲम्प्लिफाईंग द व्हायब्रेशन अँड ट्रान्सफर दिस टू क्लोएका ॲज शॉर्ट इंस्टॅचेन ट्यूब कनेक्ट्स द मिडल इयर to the pharynx. It equalizes air pressure on both the side of the eardrum. जी पण मिडल इयर असतं त्यांच्यामध्ये काय असतं, इज ॲन एअर फ्लाय कॅव्हिटी दॅट कन्सिस्ट ऑफ अन इयर ड्रम अँड 3 टायनी इंटरकनेक्टेड बोन्स, दॅट इज द हॅमर, ॲन्युअल अँड स्ट्रिप. द इयर ड्रम इज अ व्हेरी ड्युरेबल अँड टाईट स्ट्रेच मेम्ब्रेन असतं. जे इयर ड्रम असतं ते कसं आहे, व्हेरी ड्युरेबल असतं आणि टाईट स्ट्रेच मेम्ब्रेन असतं. आणि ते काय करतात, दॅट व्हायब्रेट्स ॲट द इनकमिंग प्रेशर. Waves reach it. As shown below, a compression forces the eardrum inward and a rear facing process the eardrum outward, thus the vibrating the eardrum at the same frequency of the sound wave. मग बघा, जे पण बेईंग इन कनेक्टेड टू द हॅमर जे असतं, दॅट मुवमेंट ऑफ द इयरड्रम विल सेट द हॅमर ॲन्युअली अँड स्ट्रीप इन टू मोशन ॲट द सेम फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव. द स्ट्रीप इज कनेक्टेड टू द इनर इयर अँड thus the vibration of the strip are transmitted to the fluid of the inner ear and create a compression wave within the fluid. The 3 tiny bones of the middle ear act as a leaves to amplify the vibrations of the sound wave. Due to a mechanical advantage, the displacement of the strip are greater than that of the hammer. मग बघा, जे पण हॅमर्स आहे त्यांची काय होत असते, मुवमेंट्स होत असते ऑफ द इयर ड्रम विल सेट द हॅमर अँड ॲन्युअली अँड स्ट्रीप त्यांचं काय होत असतं, मोशन्स होतं सेम फ्रिक्वेन्सीमध्ये ऑफ द साऊंड वेव्ह. अँड द स्ट्रीप इज कनेक्टेड असते ती कुठं, इनर इयर्सला. अँड thus the vibration of strips are काय होती, तिथून ट्रान्समिट होते टू द फ्लुइड्स ऑफ द इनर इयर अँड क्रिएट अ कॉम्प्रेशन वेव्ह विदिन द फ्लुइड. आणि ते पण 3 टायनी बोन्स असतात तिथं, दॅट इज द मिडल इयर ॲक्ट ॲज अ ल्यूज टू ॲम्प्लिफाय द व्हायब्रेशन्स ऑफ द साऊंड वेव्स ड्यू टू अ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बिकॉज द डिस्प्लेसमेंट ऑफ द स्ट्रीप आर ग्रेटर दॅन दॅट ऑफ द हॅमर. बघा, इथं जे आपण बघितलं की ऑसिकल्स, जे ऑसिकल्स आहे तर तिथे 3 पार्ट आहे. मिडल इयर कन्सिस्ट ऑफ 3 इयर ऑसिकल्स आपण बोललो आहे, दॅट इज अ फर्स्ट इनकस, देन सेकंड वन इज अ स्टॅपस अँड थर्ड वन इज द मॅलस. हे 3 पार्ट तिथं ह्या डायग्राममध्ये लोकेट केलेले बघा. Furthermore, बघा, since the pressure wave string the large area of the eardrum is concentrated into the smaller area of the strip, the force of the vibrating strip is nearly 50 times larger than that of the eardrum. जी पण फोर्स जो अप्लाय होतो व्हायब्रेटिंग स्ट्रीपचा तो नियरली 15 टाइम्सपेक्षा लार्जर असतो दॅन दॅट ऑफ द इयरड्रम. अँड दिस फीचर इनहान्स अवर ॲबिलिटी ऑफ हिअर द faintest of a sound. And the middle ear जो असतो, the air fill cavity that is connected by the eustachian tube to the mouth, and this connection allows for the equalization of pressure within the air fill cavities of the ear. And when this tube become a collapse during a cold, the ear cavity is unable to equalize its pressure. This will often lead to ear chest and other pains. बघा, ॲज अ
compressional waves जे असतात wave moves from the interface between the hammer of the middle ear and the oval windows of the इनर इयर थ्रू द क्लोएका. मग बघा जे पण क्लोएका असतं ते काय आहे, कंटेन्स फ्लुइड फिल्ड 3 चेंबर्स असतात त्याच्यामध्ये, सेपरेटेड बाय द रेझिन्स मेम्ब्रेन. ते कुणी सेपरेट केलेलं असतं, रेझिन्स मेम्ब्रेन्सनी अँड बेसल मेम्ब्रेन्स. द अप्पर चेंबर टुवर्ड्स वेस्टिब्युल इज कॉल्ड स्कॅला वेस्टिब्युली अँड द बॉटम चेंबर जे असतं तर त्याला काय बोललं जातं, स्कॅला टिम्पॅनी आर फिल विथ अ पेरिलिम अँड द मिडल चेंबर इज द स्केला मीडिया and it is a filled with the endolymph with scala vestibuli and scala tympani are filled with the perilymph. And the organ of Corti is a pea-sized structure located on a vesicular membrane. मग बघा जे पण कॉम्प्रेशनल वेव्स जे असतात त्या कुठून बिटवीन असतात हेमर्स ऑफ द मिडल इयर अँड ओव्हल विंडो ऑफ द इनर ear through the cloaca. And the small hair like nerve just cells will be set in a motion and each hair cells has a natural sensitivity to a particular frequency of a vibration, and when the frequency of the compressional wave matches the natural frequency of the nerve cell, that nerve cell will resonate with a large amplitude vibration. This increased vibrational amplitude induces the cell to release an electrical impulse that passes along the auditory nerve towards the brain. In a process that is not clearly understood, the brain is capable of interpreting the qualities of the sound upon reception of this electrical nerve impulse. मग बघा हाऊ टू वी हिअर जे पण आहे आपण सिम्पॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ नॉर्मल हिअरिंग मेकॅनिझम आपण बघूया. इनर इयर अँड जे असतं मेकॅनिझम ऑफ बॅलन्स जे असतं बिसाइड द क्लोएका. द इनर इयर ऑल्सो हॅज द व्हेस्टिब्युलर ॲपर्चर्स. जे पण इनर इयर जे असतं त्याच्यामध्ये काय असतं, व्हेस्टिब्युलर ॲपरेटस असतं विच इज अ कंपोज ऑफ 3 सेमी सर्क्युलर कॅनल अँड द युट्रिक्युलर सेक्युलर रिजन विथ द ऑटुलेट ऑर्गन. आणि जे ऑल 3 semicircular canals त्या lies in different planes at right angle to each other, and these canals are filled with the endolymph, and the base of each of the canal has an ampullae in which there is a sensory spot called crista. जे पण sensory spot आहे तर त्याला काय बोलतात, crista. And the crista helps in maintaining equilibrium. The vestibule has 2 sensory spots, macula, scapula and utricula. The macula consists of hair cells and supporting cells. मग बघा tips of the hair जे आहे स्किलम project into a thick gelatinous sheet ontolink membrane with the membrane minute particle ontolates or ontocuna are secreted. These are made up of CO3 proteins. जे पण ऑटिलिन्स आणि ऑटिकुना जे आहे ते सिक्रेट्स होतात आणि तिथे त्या कशापासून फॉर्म होतं, CO3 प्रोटीन्सपासून. दे मॅक्युला अँड क्रिस्टा आर द रेस्पिरेटर सेन्सिटिव्ह टू द पोझिशन ऑफ द हेड विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी अँड 3 सेमिकरुलर कॅनल जे असतात अरेंज सच वे दॅट द मुवमेंट इन एनी बॅलन्स कॅन बी डिटेक्टेड बाय दीज सेल्स. मग बघा जे रिसेप्टर्स जे आहे ते कसे डायनॅमिक बॅलन्स करतात इन द क्रिस्टी, आणि जे ॲम्प्युली आहे व्हाईल द स्टॅटिक इनर बॅलन्स करतात. दीज आर इन द मॅक्युली ऑफ अ युट्रिकल अँड सेक्युलस. मग ह्या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, एक सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. नॉर्मल इयरिंग मेकॅनिझम, एक्सटर्नल इयर, मिडल इयर, इनर इयर, ब्रेन ऑडिटरी सेंटर्स, देन इनर इयर, मिडल इयर आणि एक्सटर्नल इयर. ही सगळी तुम्हाला काय दिलेलं बघा, 2 इयरमधलं जे पण आहे ऑडिटरी नोज दाखवलेलं बघा. तर याच्यामध्ये सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे नॉर्मल हिअरिंग मेकॅनिझम. मग बघा नॉर्मल हिअरिंग मेकॅनिझम्समध्ये एक्झॅक्टली पिन्ना जो असतो इयर रिसिव्स करतो द साऊंड वेव्ज अँड डायरेक्ट देम टू इयर ड्रम, आणि इयर ड्रम तिथं काय होती, व्हायब्रेट्स होती. दिस व्हायब्रेशन आर ॲम्प्लिफाईड आणि ट्रान्समिट करते थ्रू द इयर व्हॉसिकल्स अँड द एंडोलिम जे आहे इनसाइड क्लोएका आहे. दिस जनरेट्स वेव इन द एंडोलिम. दिस वेव इंड्यूस रिपल्स इन द बेसिलर मेम्ब्रेन and this movement in the basilar membrane cause the hair cells to press against टेक्टोरल मेम्ब्रेन and these generate nerve impulse. तिथं काय होती मग nerve impulse generate होती in the afferent neuron. Impulse is sent to the brain via the auditory nerves and auditory cortex of the brain decodes the sound.
मग बघा इथं ह्या डायग्राममध्ये साऊंड कंडक्शन इन द इयर दाखवलेलं बघा. साऊंड वेव्स आर कलेक्टेड बाय द पिन्ना अँड फोकस इन टू द yak and the vibration pass into the egg and streak the TM. So that is the diagram for the sound conduction in the ear. मग बघा एक्सटर्नल इयर फंक्शन्स काय एक्झॅक्टली. फर्स्ट आहे कलेक्टिंग साऊंड वेव्स. सेकंड वन इज द ॲम्प्लिफिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज द 2000 to 400 हर्ट्ज रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ इक. मग बघा प्रोव्हाइडिंग कॉज अबाउट द व्हर्टिकल लोकलायझेशन ऑफ अ साऊंड सोर्स. जे एक्सटर्नल इयरचं जे फंक्शन असतं ते काय असतं, प्रोव्हाइडिंग कॉज अबाउट द व्हर्टिकल लोकलायझेशन ऑफ अ साऊंड सोर्स. या डायग्राममध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ऑसिक्युलर सिस्टीम, मिडल इयर अँड इनर इयर दाखवलेलं आहे बघा. तर हे आपण काय केलेलं आहे, व्हॉट इज द इयर जो सेन्सरी ऑर्गन आहे तर तो बघितलेला आहे आणि आपला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन चॅप्टर इथंच संपलेला आहे.